जय शिवशंभू. काल रविवार होता. कामावरती मला सुट्टी असते. पण सुट्टीच्या दिवशी काय करतो, रविवारचा आमच्या इथे मार्केट भरतं सकाळचं. तिथे मी सकाळी दुकान लावण्यासाठी जातो. सुट्टी असली तर मी घरी बसून राहत नाही. सकाळी मी, कारण तिथे असं आहे जागा, म्हणजे जिथे मी बसतो आता फिक्स आहे, पण फुटपाथवरचा धंदा आहे, अशी फिक्स म्हणून सांगता येते जागा. त्याच्यासाठी मला सकाळी 7ला उठावं लागतं. 7ला उठून मी फ्रेश वगैरे होऊन गाडी घेतो आणि तिथे जाऊन बसतो. खरं तर धंदा लागतो 10 नंतर, पण जागेसाठी म्हणून जाऊन बसावं लागतं सकाळी उठून एवढ्या लवकर. आणि त्याच्यानंतर मग 11, 11:30 नंतर मार्केटमध्ये लोक यायला चालू होतात. मग ते 4-5 वाजेपर्यंत असतो. पण मी जास्तीत जास्त 1:30 ते 2 वाजेपर्यंत थांबतो. पहिल्यापासूनच माझा टायमिंग फिक्स आहे. कितीही गिरायक असू दे किंवा नसू दे, 1:30 ते 2 हा फिक्स टायमिंग आहे माझा. तेवढ्यात मी दुकान बंद करतो आणि येतो. भले ते सीझन असू दे, ऑफ सीझन असू दे, काय असू दे, माझा टायमिंग फिक्स ठरलेला आहे. आणि पूर्ण ऊन असतं तिथे. तेवढ्या उन्हात उभारून मी तिथे आपलं दुकान सांभाळत असतो, व्यवसाय करत असतो. मेहनत तरी करायला पाहिजे. मेहनत केल्याशिवाय काही होत नाही, आणि ती मी करतो, भरपूर करतो. आता दुसरी गोष्ट अशी आहे, आपला मराठी माणूस, म्हणजे आपले समजा आता जी पोरं आहेत यंग, त्यांचं एक मला समजत नाही, काल असतात व्यवसाय करायला. अरे स्वतःचा व्यवसाय तो स्वतःचा आहे भाई, एकदा करून तरी बघा. मी कित्येक जण बघले आता कामावर पण 12-15 हजारासाठी 8-10 तास काम करतायत. हां, त्याच्यात यांचं कसं घर चालतं काय मला नाही माहीत आहे. एकटी लाईफ आहे तोपर्यंत ठीक आहे. तरी पण मी ज्यावेळी आम्ही बोलत बसलेलो असतो, हा प्रॉब्लेम आहे, इकडे आहे, मग लोन काढा, ते क्रेडिट कार्ड काढायचे. क्रेडिट कार्ड चांगला आहे, पण त्याचा वापर पण तसा केला पाहिजे. क्रेडिट कार्ड काढायचे, त्याचे लोन, सगळे लोनमध्येच फसलेले आहेत. पण मला एक समजत नाही, तुम्ही व्यवसाय करा ना भाई, छोटा मोठा. आता मी जिथे संडेला दुकान लावतो, कमीत कमी 1.5-2 किलोमीटरची लाईन आहे जे मार्केट भरतं. तुम्हाला खरं वाटतंय का नाही मला नाही माहीत, पण तेवढ्या 1.5 किलोमीटरच्या लाईनमध्ये मी एकटा मराठी आहे तिथे. बाकी सगळे परप्रांतीय आहेत आणि इतर. मी एकटा तिथे तेवढ्या लाईनमध्ये, म्हणजे 1001 जण व्यापारी असतील, त्याच्यामध्ये मी एकटा मराठी आहे. सुरुवातीला ज्यावेळी मी तिथं दुकान लावायचो त्यावेळी मला खूप त्रास दिला तिथे लोकांनी. जागेसाठी खूप त्रास दिला. पण भाई मनात एकच होतं की नाही, आपल्याला इथे आपला व्यवसाय करायचाच आहे. खूप भांडण झाले, मारामारीवर आले, पण मी मागे नाही हटलो. मी लावलो, मी जागा सोडलीच नाही. आणि आता तिथे मी माझी फिक्स करून बसतो. हां, सकाळी जायला लागतं पहिलं, तरी आता बरं आहे. ज्यावेळी सुरुवात होती त्यावेळी अशी कोणाची जागा फिक्स नव्हती. मी 4 वाजता उठून फ्रेश होऊन तिथे जाऊन गाडी लावायचं आणि गाडी झोपायचो जागेवरती. कारण कोण हजीर तो वजीर असं होतं तिथे सिस्टीम. तेव्हापासून मी तेवढी मेहनत घेत होतो. आणि त्याच्यानंतर मग मीच एक 10-12 व्यापाऱ्यांनी त्या लाईनच्या जमा करून बोललं की आपण जे रेग्युलर येतात की आपण आता फिक्स करायचं जागा आपापल्या. आणि मग मी ती जागा फिक्स केली. मग आता 4ला जायचं तिथे,
9ला जातो. म्हणजे मी घरातून 8 साडेआठला निघतो, 9 वाजता तिथे पोचतो. असं भाई मेहनत घेतली पाहिजे. मेहनत घेतल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय काही नाही. तुम्हाला सांगतो, मला अजून पण खरंच समजत नाही की आपली लोक का नाही व्यवसाय करत आहेत मुंबईसारख्या ठिकाणी. ते 15,000ची नोकरी करण्यापेक्षा हे बेस्ट आहे ना भाई. ना तर सकाळी जॉब करा आणि संध्याकाळी आपला व्यवसाय चालू करा. महिन्याचे 25,000 ते 30,000 कुठेच गेले नाहीत, कुठेच. हे जे बाहेरून भैये वगैरे आले, 20 रुपये 30 रुपये एका मार्जिन मागे ते धंदा करत आहेत आणि तिथून ते एवढे पैसे कमवत आहेत. म्हणजे विचार करा ते कशा प्रकारे धंदा करत असेल, पैसे कमवत असेल. आज मी स्वतः बघतोय आपल्या मराठी माणसाच्या, स्वतः माझं जरी म्हटलं तर अकाउंटला मंथ एंडला शिल्लक काय दिसणार नाही, सेविंग कायच नाही. पण त्यांच्या अकाउंट जर चेक केले 3 लाख 4 लाख 5 लाख शिल्लक असतात. आणि गावी महिन्याला समजा ते 15 ते 20,000 रुपये गावी महिन्याला पाठवत असतात गावी, कारण त्यांची फॅमिली सगळी गावीच असेल. ही लोक एक एकटे येऊन आपल्या इथे व्यवसाय करत असतात. आणि व्यवसाय करत, हे लक्षात घ्या, आपल्या फॅमिली इथे असतात, आपल्याला जेवण खाणं सगळं फॅमिली बघते. पण त्यांचं कसं आहे, सकाळपासून नाश्ता करून यायचा रोजचा, त्याच्यानंतर दुपारपर्यंत धंदा करायचा, त्याच्यातलं जाऊन बाहेर हॉटेलमध्ये जेवायचं. 60 70 80 रुपयाला थाळी मिळते, ते खातात. परत 4-5 वाजता चालू करतात, त्याच्यानंतर 10 वाजेपर्यंत आपला व्यवसाय करतात. परत संध्याकाळी, म्हणजे बाहेरचंच खात असतात आणि त्याच्यातून त्यांची सेविंग होत असते. म्हणजे विचार करा, धंद्यात पैसा किती आहे, व्यवसायात आपल्या. माझं तरी म्हणणं एवढं, प्रत्येकाने कोणता ना कोणता व्यवसाय चालू केला पाहिजे. दुकान घ्यायची काही गरज नाही. तुम्ही फक्त रस्त्यावर उतरा, रस्त्यावरती धंदा करा, लाजायचं नाही. पहिली गोष्ट आहे की लाजायचं नाही. कसली लाज बाळगायची आहे? आपल्या पोटाला कोण नाही घालणार आहे. स्वतः राबायचं आहे आणि स्वतः कमवायचं आहे. मग लाज कशाला बाळगायची? तुम्ही दुकान घेणार, त्याचं भाडं, त्याच्यानंतर त्याचं मेंटेनन्स, लाईट बिल, हे एवढं सगळं आपल्याला पहिला खर्च काढावा लागतो. इथे काहीच नाही ना भाई. थोडी मेहनत घ्यावी लागते, एवढंच आहे ते. मग थोडा त्रास सहन करायसाठी जर आपले पैसे वाचत असेल तर त्रास सहन करायला काय अडचण आहे? आणि तुमच्या जॉबपेक्षा डबल इन्कम आरामामध्ये कमवली जाते ते. आणि स्वतःचा व्यवसाय भाई, कुणाचं बोलणं नाही, काय नाही. आता काही लोक म्हणतात की मुंबईत जागा भेटत नाही, हे नाही. ह्याच्यामध्ये पण चुकी आपल्या मराठी माणसांनी काय केलं, हे भाईगिरी करत फिरतात, थोडंफार जेलला जाऊन असं ही जागा पकडतात आणि भाड्यानं देतात. या भैया लोकांना, मराठी लोकांना देत नाही. पण त्यातून पण आपण एखादी जागा शोधायची, त्यांना नडायचं आणि तिथं आपली जागा करायची. कारण कित्येक तर असे म्हणजे मराठी लोकांची भरपूर कमी जागा आहेत अशा धरून ठेवलेल्या. पण विचार केला तर परप्रांतीयांच्या जागा भरपूर आहेत. हे मी आउटसाईडचा व्यवसाय सांगतो तुम्हाला, किती होतं काय त्याने. पण ज्या मेन ठिकाणी, आता तुम्ही समजा इकडे दादरला गेला, भेंडी बाजार आहे, प्रॉपर मार्केट आहे, अंधेरीचं मार्केट आहे, असे भरपूर, साकीनाका, भाईंदर, बोरिवली, इकडे मार्केट आहेत, विरार, वसई. हे जे मेन ठिकाण आहे तिथे म्हणजे तुमचे खर्च काढून नाही म्हटलं ते 50,000 रुपये शिल्लक राहिले पाहिजे महिन्याला, एवढा व्यवसाय. मी स्वतः कामावरती कित्येक जणांना बोललेलो आहे, तुम्ही ते जॉब करण्यापेक्षा हे सुटतात 4-5 वाजता कामावरून, आणि त्याच्यानंतर
4-5 वाजता सुटल्यानंतर हे असेच फिरत असतात घरी जाऊ. अरे काय भाई, आपल्या एरियामध्ये थोडीफार जागा बघा, टाका ना. छोटासा असू दे, आपला स्वतःचा व्यवसाय टाका. थोडा वेळ लागतो व्यवसाय चालू बसायला, पण होतो. मी दोघांना स्वतः माल दिला, चालू केला, पण नाही केलं त्यांनी. त्यांना सुरुवातीपासूनच पैसे पाहिजे होते. अरे नाही, आज एवढाच धंदा झाला, आज तेवढाच धंदा झाला. अरे लगेच तू दुकान टाकल्या कसा धंदा होणार? लोकांना कळायला पाहिजे, कस्टमरला कळायला पाहिजे की इथं हा एकट्या नवीन चालू केलं आहे, इथे ह्याच्याकडे हे मिळतं. ते आधी फिरतात, इकडे तिकडे बघतात, रेट पाहतात आणि त्याच्यानंतर चालू करतात. त्याच्यानंतर मग आपल्या दुकानावर यायला चालू करतात. लगेच नाही की बाबा आज धंदा चालू केला आणि उद्यापासून आपले पैसे छापायला चालू. तुम्ही नोकरी करा, कोणताही व्यवसाय करा, काही करा, प्रत्येक गोष्टीमध्ये रिस्क आहे. आणि ते केल्याशिवाय काही रिस्क घेतल्याशिवाय काही उपयोग नाही. आता काल कारण मी जिथे दुकान लावतो संडे बाजारात, तिथे रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे जागा माझ्या जागेपासून पुढे चालू आहे. काल मला 7 वाजता जावं लागलं दुकानसाठी, कारण जागा पकडायला. 7 वाजता जाऊन बसलो मी. व्हिडिओ बनवायचा होता, गेल्या आठवडे पण तसं बोललो व्हिडिओ बनवे, पण ॲक्च्युली काय होतं, बाईक घेऊन जातो, बाईकवरती पूर्ण माल ठेवलेला असतो, तिथे हेल्मेट घालत नाही, मग कॅमेरा पकडणार कसं हा प्रश्न होता. आणि सकाळी पहाटे तेवढ्या दुकान त्यांनी लावायचा, व्हिडिओ बनवायचा म्हटलं, म्हणजे कसं काय सीन असतं मी दाखवलं असतं. पण काळोख असतो एवढ्या सकाळी पहाटे जाऊन, मग कॅमेरा पकडून ते तुम्हाला दिसणार पण नाही. पण एक दिवस दाखवेन मी, ज्यावेळी तर रोडचं काम होईल, पूर्ण व्हिडिओ त्याच्यावर आणेन मी. फक्त तुम्ही माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकल्यावर समजेल प्रत्येक. सात वाजता गेलो, दुकान लावलं, कारण माल मी खूप थोडा घेऊन जातो, कारण जागा नाही आता तेवढी, त्याच्यामुळे धंदा पण एवढा नाही झाला. मग तिथून 1 वाजता, म्हणजे लवकर निघालो, काल 1 वाजता निघालो, कारण मला संध्याकाळी जिथे मी डेली दुकान लावतो तिथे लावायचं असतं. दुपारी आलो लवकर. त्याच्यानंतर मम्मी पण गावी चालली होती, एका रिलेशनमध्ये लग्न आहे त्याच्यासाठी. मग पाणी घेतलं घरातून, गाडी न्यायला वेळ नव्हता, मग घरातूनच एक बकेट भरलो. मम्मीला बोलतो तू तयार होऊन बस, मी जरा गाडी धुवून येतो, घाण झाली होती. गेलो, गाडी साफ केली. त्याच्यानंतर दुकानची जागा जिथे लावतो ती साफ करून मी मम्मीला सोडायसाठी गेलो. मम्मीला सोडलं, गाडीत बसवलं आणि मी 7 वाजता दुकान लावलं. दुकान लावले तसे गिऱ्हाईक चालू झाले, कारण लेट झाला होता दुकान लावायला आणि रविवार होता. 7 वाजता दुकान लावलं, कारण आमच्या मॅडम पण नव्हत्या, त्या मुलीच्या स्कूलमधनं ते सगळेजण मिळून कुठेतरी ट्रिप गेली होती, त्या होत्या. त्यामुळे काल जी पण धावपळ करायची होती ती एकट्यालाच करायची होती. 9-9:30 वाजेपर्यंत दुकान लावलं. थोडाफार जो धंदा झाला सगळे दुकान व्यवस्थित करून गेलं, की सोमवारपासून मी म्हणजे नाही आहे मी. हो, क्या बोलती पब्लिक? काय दौरा? पुणे. हा त्याच्या बारे ना. पनवेलला गेलो. हां मी बोललो आता रात्री 10 वाजले पनवेल. हां मी चाललो इथनं घरी आणि मग ड्युटी रमेश उद्या गाडी सोडायला. उद्या नाही बोललो, सोमवारी जाईन डायरेक्ट ड्युटीला, नाही तर रविवारी रात्री जाईन बोललो. तर सरांचा मॅसेज आला, अरे आराम से निकले, तू घर पे? जी सर. गाड़ी मतलब घर पे लेके आया हूँ, परसों पनवेल आया था, तरुण सर का डॉक्यूमेंट देने का था, कुछ रिटर्न चले गया. हाँ फिर ठीक है, आपण 9 वाजे निघले पुन्हा. घेऊन चाललाय? मला वाटलं एमटी चाललाय. एमटीचं आपलं नाव थोडं आहे. कसं व्हायला लागलंय? म्हातारपणी जवान व्हायला निघालेत, टी शर्ट नायकी बिकीचे घालून.
हां 9:30 वाजता दुकान बंद केलं आणि त्याच्यानंतर मग घरी येऊन आपलं तोपर्यंत ह्या दोघी पण आल्या होत्या. मग फ्रेश होऊन आपलं जेवण वगैरे केलं. मग कालचा दिवस तसा गेला. आता आजपासून ड्युटी चालू. आता 8 दिवस काय मला दुकानावरती जायला भेटत नाही. आता मिसेस सांभाळेल दुकान, कारण मम्मी पण गावी गेले आणि आजी पण नाही, त्याच्यामुळे मिसेस बरोबर आजी किंवा मम्मी असतात संगे सोबतीला. आता हा हप्ता काय काय चालतंय बघूया, व्हिडिओमध्ये समजतच जाईल.